राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकरी मित्रांनो, आज राज्य मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत। पीएम किसान, लाडकी बहीण, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, पीक विमा आणि शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुठेही स्किप करू नका। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवरती क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। कृषी मंत्री कोकाटेंचा निर्णय 2 दिवसात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेत माहिती। भातसाचे 5ही दरवाजे 1.25 मीटरने उघडले। पश्चिम महाराष्ट्र कोकणातील धरणातून विसर्ग, कोयना धरणाचे दरवाजे 5 फुटांवर, जायकवाडीचा साठा 80%वर। महामार्गावरील मृत्यूंसाठी पीडब्ल्यूडी अधिकारी जबाबदार का नाही, उच्च न्यायालयाची विचारणा। राज्यातील 7 खासदार ठरले संसद रत्न, सुळे, सावंत, बारणे, मस्के आणि कुलकर्णीचा गौरव। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तुमच्या गावाची बातमी जाणून घ्यायची आहे का? तुमच्या गावाचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या गावाची बातमी सुद्धा कव्हर करू। शेतकरी मित्रांनो, खाली कमेंट बॉक्समध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे अशी एक कमेंट प्रत्येक शेतकरी बांधवांनी नक्की करा। आपलं वाटोळं झालंय, आयटी पार्क बाहेर चाललंय, पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले, हिंजवडीच्या सरपंचांना खडसावले। वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पुणे जिल्ह्यात पावसाचा इशारा कायम, पालघर, चंद्रपूर, गोंदियासह पुणे घाट परिसरात रेड अलर्ट जारी। पाणी पातळी वाढल्याने भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडले, भातसा नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा। शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या पाणी पातळीत शनिवारी 138.78 मीटर इतकी वाढ झाली। धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात व लाभ क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे। सतत बरसणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या स्रोतांमध्येही वाढ झाली आहे। विक्रमगडमधील फुलशेतीला येणार सुगीचे दिवस, प्लास्टिक, कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। कृषी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी टक्केवारीत बदल, खुल्या गटासाठी 45 तर आरक्षित प्रवर्गासाठी 40% गुण आवश्यक। एसटीच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत घोळ, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ॲप विकसित केला आहे। त्याचे काम सुरू असतानाच कर्मचारी वर्ग खात्याने संभ्रम निर्माण करणारी परिपत्रके काढून घोळ घातला असून बदली संदर्भात शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होत आहे। गारपीट अवकाळीग्रस्तांना 337 कोटींची मदत, 3,98,000 शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा। गडचिरोलीत 5,000 लाभार्थी कुटुंबांसाठी उपजीविका विकास कार्यक्रम राबवणार। भीमा नदीवर दुहेरी पूल, बंधारा उभारा, जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना निवेदन। खोटे दाखले प्रमाणपत्रे देणाऱ्या शिक्षकांवर गुन्हे दाखल करणार, चुकीची सर्टिफिकेट तयार करणे, चुकीचे दाखले मिळवणे हे योग्य नाही। दोषी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याबाबतच्या सूचना राज्यातील झेडपी सीईओंना दिल्या आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। राज्य सरकार सहकार धोरण आणणार, डिजिटलायझेशन, संगणकीकरणावर भर देण्याचा आदेश। पालघर, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांसह पुणे घाट परिसरात रेड अलर्ट। प्रवाशांशी गैरवर्तणूक, 1,500 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। 8,44,000 रुपयांचा दंड, फुकट्या प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाईच्या पीएमपीएच्या सूचना। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 25 लाखांची फसवणूक, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरूड परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकांची 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे। सोलर कंपनीचा शेत जमिनीवर धुडगूस, अक्कलकोट उत्तर पोलिसात तक्रार दाखल। कोविड लसींमुळे टळले 25 लाखांहून अधिक मृत्यू, सर्वाधिक लाभ ज्येष्ठ नागरिकांना। नाशिक जिल्हा बँक व्याज माफीबाबत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, मंत्री भुजबळ यांचे आश्वासन, शेतकरी आंदोलकांचीही माहिती। जालना जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी। जालना जिल्ह्यात शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली। सायंकाळी जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या
जोरदार पावसामुळे काही भागात नदी नाल्यांना पूर आला होता, तर काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. लातूर जिल्ह्यात संततधार, शनिवारी 18.5 मिलीमीटर पावसाची नोंद. धाराशिव जिल्ह्यात पावसाची संततधार. विश्वरूपा, बाणगंगा, रामगंगा नदीत खळखळले पाणी. आरोलीसह अनेक प्रकल्पातील जलसाठ्यात मोठी वाढ. परभणी, हिंगोली जिल्ह्यात धोधो पाऊस. प्रथमच नदी नाल्यांना आले पाणी. नदीला पूर आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद. बीड जिल्ह्यात संततधार, पिकांना दिलासा. मोठ्या पावसाची प्रतीक्षा. जिल्ह्याची जून ते सप्टेंबर दरम्यानची पावसाची वार्षिक सरासरी 566.1 मिलीमीटर आहे, परंतु अद्यापपर्यंत केवळ 178.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या फक्त 31% इतकीच आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्याला समाधानकारक पावसाची गरज आहे. विदर्भात सर्वदूर पाऊस. गोसे खुर्दचे 33 दरवाजे उघडले. कोरचित दोघांचे मृतदेह सापडले. शेतकऱ्यांची पीक विमा योजनेकडे पाठ. नियमांमुळे अनिश्चिततेची भावना. विमा भरण्यासाठी 5 दिवसांची मुदत. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते FPO योजना. 30 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ. भीमा नदीवर दुहेरी पूल, बंधारा उभारा. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना निवेदन. देशातील रेल्वे गाड्या धावणार सुसाट. 78% जास्त रूळ ताशी 110 किलोमीटर वेगासाठी सक्षम. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले. कृषी मंत्री कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्या. शेतकऱ्यांविषयी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गट करवीर तालुका यांच्या वतीने शुक्रवारी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर. या वर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडले असून शनिवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीची पाणी पातळी 30 फुटांपर्यंत पोहोचली आहे. गुगल मॅपने नेले थेट खाडीत. गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गाचा अंदाज घेत उल्वेच्या दिशेने भरधाव जात निघालेली महिला कार चालक भरधाव वेगात तुतारा जेट्टीवरून जात चुकीच्या दिशादर्शकामुळे थेट खाडीत कोसळल्याची घटना बेलापूर येथे शुक्रवारी पहाटे 1 वाजता घडली. मराठवाड्यात पाऊस जोरदार बरसला. जायकवाडी 81%वर, 90% भरतात दरवाजे उघडणार. जिल्हाभरात श्रावणसरींनी पिकांना मिळाला दिलासा. 3 आठवड्यानंतर मान्सून सक्रिय झाल्याने पावसाला पोषक वातावरण. खैरेवाडीच्या ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. नदीला पूल नसल्याने पुराच्या पाण्यातून महिलांसह शालेय विद्यार्थ्यांची रोज होत आहे कसरत. भारताच्या पराक्रमाची गाथा ऑपरेशन सिंदूर आता पाठ्यपुस्तकात. NCERTच्या 3री ते 12वीच्या विद्यार्थ्यांना व्यूहात्मक धडे. 11 नद्याचे पाणी घेऊन कावड यात्रा रामेश्वरकडे रवाना. महिला सक्षमीकरणासह अर्थव्यवस्था बळकटीसाठी उमेद प्रभावी अभियान. विखरण येथील कार्यक्रमात आमदार अमोल पाटील यांचे प्रतिपादन. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातील आणि तुमच्या गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.